मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री गुरुचरित्र अवतरणिका। त्या अगोदर जर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। 1 ते 21 अध्याय स्वामी चरित्र अध्याय आलेले आहे। तर नांदगावहून कमेंट आली होती की ताई मी शेतात काम करत आहे, तर शेतात अध्याय ऐकले तर पारायण केलं तर चालेल का? तर काही हरकत नाही, ऐकायला श्रवण करायला। आपण कुठेही राहिलो तरी स्वामींचे नामस्मरण केले तरी स्वामी आपल्या पाठीशी राहतात। अशक्य ते शक्य होतं आणि आपले आयुष्य सोन्यासारखं होतं। आणि शेतामध्ये जर जी माती आहे तर ती सोन्यासारखी होईल स्वामींच्या नामस्मरणाने। आणि शेतात काम करताना जर ज्यांना वेळ नाही आहे आणि शेतात काम करता करता ऐकत आहे तरी सुद्धा स्वामी महाराज त्यांच्यावर प्रसन्नच होतील। अतिशय म्हणजे आपल्याला म्हणजे अंतकरणाला लागून जाईल अशी ही कमेंट्स होती की काही जणांना खूप इच्छा राहतात पण कामांमुळे पारायण करू शकत नाही, पण ते म्हणतात की आपण नुसतं श्रवण तर करून घ्या एवढे 2 शब्द स्वामींचे, तर आपल्या आयुष्यात काही दुर्भाग्य असेल तर ते भाग्यात होईल। तर हे खरोखरच असते, जर स्वामींचे नामस्मरण जिथे चालू राहिले 2 मिनिटं आपण जिथे उभे राहून गेले आणि 2 मिनिटं ऐकले तरी पण काही दुर्भाग्य असेल तर भाग्यात होईल। आपली आयुष्य अगदी सोन्यासारखं होईल। आणि स्वामी जर एक वेळा आपले हात पकडतात तर ते कधी सोडत नाही आणि आपल्या पाठीशी उभे राहतात। तर तुम्ही कुठेही केव्हाही काहीही काम करत राहिले, स्वामींचे नामस्मरण केले तरी सुद्धा चालेल। तर आता आपण अवतरणिका ऐकूया। श्री गणेशाय नमो नमः। दररोज ऐका, 108 पारायण करा। जर पारायण करायला वेळ नाही तर स्वामींचे ही 52 लाईन गुरुचरित्र अवतरणिकाची ऐकली तरी सुद्धा चालेल। सकाळ संध्याकाळ दररोज ऐका। ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री गुरुदेव दत्तात्रय चरणारविंदोभ्याय नमः। गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरुरेव परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्रोता व्हावे सावधान। श्री गुरुचरित्र अध्याय 51 ऐकून नामधारकाचे मन ब्रह्मानंदी निमग्न पै सेऊनी गुरुचरित्रामृत नामधारक तटस्थ होत। अग्नी धर्म पुलांकित रोमांची ही उठती, कंठ झाला सद्गदित, गात्रे झाली संकपित, विवर्ण भासे लोकांत, नेत्र वाहती प्रेमधारा, समाधी सुखे न बोले, देह अनुमात्र न हाले, सात्विक अष्टभाव उदिले, नामधारक शिष्याचे देखून सिद्ध सुखावती, समाधी लागली यासी म्हणती, सावध करावा मागुती, लोकोपकार कारणे म्हणून हस्ते कुरवळती, प्रेमभावे अलंगिती, देहावरी ये म्हणती, ऐक बाळा शिष्योत्तमा तू तरलासी भवसागरी, राहसी ऐसा समाधीस्त जरी, ज्ञान राहील तुझ्या उदरी, लोक तरती कैसे मग या कारणे अंतकरणी, दृढता हसावी श्री गुरुचरणी, बाह्य देहांची रहाटणी, शास्त्रधारे करावी, तुवा विचारिले म्हणून आम्हा आठवली, अमृतांची वाणी, तापत्रयाते करी हानी, ऐशी अनुपम्या प्रकटली, तुझ मूळ आम्हा आठवले, तुवा आम्हे बर्वे केले, त्वाही एकाग्रत्वे ऐकले, आता हे सविस्तारी, नामधारका ऐशा परी, सिद्ध सांगती परोपरी, मग तो नेत्रान मिलीन करी, कर जोडून हुबा ठाके, मने कृपेचे तारू, तुची या विश्वास आधारू, भवसागर पैल पारू, तुची करूसी श्री गुरुराया, ऐसे नामधारक विनवित, सिद्धाचे चरणी लागत, मने श्री गुरुचरित्रामृत अवतरणिका मज सांगा, या श्री गुरुचरित्रामृती अमृताहून परमामृती, भक्तजनांच्या मनोवृत्ती, बुडो देऊनी स्थिरावली, मी अतृप्त हाय अजूने, याची कथा पुन्हा सुचविनी, अक्षय मृत पाजूने, आनंद सागरी मज ठेवा, बहु औषधांचे सार काढून, त्रैलोक्य चिंतामणी, रसायन संग्रह करीती विचक्षण, तैसे सार मज सांगा, ऐकूनी शिष्यांची प्रार्थना, आनंद सिद्धाची या मना, मनती बाळका तुझी वासना, अखंड राहो श्री गुरुचरित्री, श्री गुरुचरित्राची ऐका सांगेन आता अवतरणिका, प्रथमापासून सारांश निका, 51 अध्यायापर्यंत। प्रथम अध्यायी मंगलाचरण, मुख्य देवतांचे असे स्मरण, श्री गुरुमूर्तींचे दर्शन भक्ताप्रती झाले। द्वितीय अध्यायी ब्रह्मोत्पत्ती, 4 युगांचे भाव कथिते, श्री गुरुसेवा दीपकाप्रती, घडली ऐसी कथियेला,
नामधारका अमरजा जम संगमा श्री गुरु नेती आपल्या धामा. अमरीश दुर्वासी याचा महिमा तृतीय अध्यायी कथीला. चतुराध्यायी अनुसे प्रति छळावया त्रिमूर्ती येती परी तिचे पुत्र होती स्तनपान करीते आनंदे. पंचमी श्री दत्तात्रय धरी स्वयं अवतार पीठापुरी श्रीपाद श्री वल्लभ नामधारी. तीर्थयात्रेशी निघाले सहाव्यात लिंग घेऊनी रावण जाता गोकुर्णी विघ्नेश्वर विघ्न करुणी स्थापना केली तयाची. गोकुर्णी महिमा असंख्यात राया प्रति गौतम सांगत चांडाळली उधरली अकस्मात. सातव्या अध्यायी वर्णिते माता पुत्र जीव देत होती तया प्रति गुरुकथा सांगती. शनी प्रदोष व्रत देती ज्ञानी करीती अष्टमी. नवमाध्यायी रचका प्रति कृपाळू गुरु राज्य देती. दर्शन देऊ म्हणती पुढती गुप्त झाले मग तेथे. तस्करी मारिला भक्त ब्राह्मण तस्कन करा वदती श्री गुरु येऊन ब्राह्मणाला प्राणदान देती. दशम अध्यायात माधव ब्राह्मण करंजपुरी अंबा नामे त्याची नारी. नरसिंह सरस्वती तिच्या उधरी एकादशी अवतरली. द्वादशयादी माते प्रति ज्ञान कथुनी पुत्र देती. काशी क्षेत्र संन्यास घेती यात्रा करीती उत्तरेची. माता पित्यात करंजपूर भेटून येती गोदातीरी. कुशवेंतेच्या विप्रापरी कृपा करीती त्रयोदशी. क्रूर यवनांची करुणी शासन सायम देवास वरदान देती श्री गुरु कृपा करून. 14व्या अध्यायी पंचदश श्री गुरुमूर्ती तीर्थ सांगती शिष्यांप्रती. यात्री दौडूनी गुप्त होती वैजनाती श्री गुरा. 16शी ब्राह्मणा गुरुभक्ती कथुनी दिदली. ज्ञान शक्ती श्री गुरु आले भीलवडी प्रति भुवनेश्वरी. सनिंद भुवनेश्वराला मूर्ख ब्राह्मण जिव्हा छेदूनी करी अर्पण. त्यास श्री गुरूंनी विद्या देऊन धन्य केला. सप्तदशी घेवडा उपटूनी दरिद्र्यांचा कुंभ दिदला हेमांचा. वर्णिला प्रताप श्री गुरूंचा. अष्टदश अध्यायात औदुंबराचे करुणी वर्णन. योगिनीस देऊन वरदान. गाणगापुरास आपण 19 आले. गाणगापुरास आले आपण 19 श्री गुरु गेले. स्त्रियेचा संबंध दौडून पुत्र धिदले तिजला 2. एक मर्ता कथती ज्ञानसिद्ध रूपे 20व्यात तेची कथा 21. प्रेत आणिले औदुंबरापाशी श्री गुरु येऊन तेथे निशी. पुत्र उठविती कृपाळू भिक्षा दरिद्र्या घरी येती. त्यांची वंद्या महिषी होती 30 करून दुग्धवती. 22व्यात वर धिदला 23व्यात श्री गुरुस राजा नेई गाणगापुरास. तेथे उद्धरती राक्षस त्रिविक्रम करी गुरु नंदा. भेटू जाती त्रिविक्रमा दाविती विश्वरूप महिमा. विप्र लागे गुरुपाद पद्या 24व्यात वर देती. मलेच्छा पुढे वेद म्हणती. विप्र ते त्रिविक्रमा छळती त्याला विक्रमा छळती त्याला घेऊनी सांगती गुरुपाशी आला पंचविशी. 26व्यात तया ब्राह्मणा श्री गुरु सांगती वेद रचना त्यागा म्हणती वाद कल्पना परी ते उन्मत नायकी. 27शी आणूनी पतिता विप्रासी वेद वाद करिता कुंठित करुणी शापग्रस्ता ब्रह्म राक्षस त्याग केला. 28शी तया पतिता धर्मांधर्म सांगुनी कथा. पुनरपी देऊन पतितावस्था गृहा प्रति दवडीला. 29शी भस्म प्रभाव त्रिविक्रमा कथती गुरुराव राक्षसा उधरी वामदेव. हा इतिहास तया त्यांचे. 30ध्यायी पती मरता त्याची श्री करी बहु आकंता. 30 श्री गुरु नाना कथा कथुनी शांतू पाहती. 31व्यात तेची कथा पतिव्रतेचे धर्म सांगता सहगमन प्रकार बोधिता. ते स्त्रियात जगद्गुरु सहगमनी निघता सती. श्री गुरुस झाली नमस्करिती आशीर्वाद देऊनी तिचा पती. 32व्यात उठवला. 23व्यात रुद्राक्ष धारण कथा. कुकुट मोरकट दोघे जण वेश्य वेश्यांचे कथन करीती राया ते पराशर. रुद्र अध्याय महिमा वर्णन. 34व्यात निरूपण राजपुत्र केला. संजीवन नारद भेटले रायते. 35 प्रसंगात कंसदेव यांनी कथा वर्ततानिक सोमवार व्रत. सिमितिनींची प्रसंग. 36 ब्रह्मनिष्ठी ब्राह्मणा स्त्रियेने नेले परान्न भोजना. कंटाळूनी धरती श्री गुरुचरणा त्याला कर्म मार्ग सांगती. 37 नाना धर्म विप्रा सांगुनी ब्रह्मकर्म प्रसन्न होऊनी वर उत्तम देती श्री गुरु तयाते. 38 भास्कर ब्राह्मण तिगानपुरते शिवजी अन्न जेविले बहु ब्राह्मण. अनेक गावाचे शूद्रांदी सोमनाथाची गंगा युवती. 60 वर्षांची वंद्या होती 31 दिदली. पुत्र संतती. 39वे अध्याय नरहरी कवेच शुष्क काष्टा अर्चगुनी दवडले त्याच्या कुष्टा. 100 कथा शिष्य वरिष्ठे 40व्यात सांगती. 41शी सायम देवा हस्ती घेती श्री गुरु सेवा. ईश्वर पार्वती संवाद परवा. काशी यात्रा निरूपण.
पुत्र कलेत्रेसी सायम देव येऊनी करती श्री गुरुस्तव त्याला कदती यात्र भाव वरही देती 41 42 अनंत व्रत धर्मराया कृष्ण सांगत त्याची कथा सायम देवांप्रती सांगुनी व्रत करविती 43 व तिथून कार भक्तांशी श्री पर्वत दावुनी शनेसी शिवरात्री पुण्यकथा त्याशी विमर्शन राजाची कथेले 44 कृष्टी ब्राह्मण आला तुझा पुराहून त्याला करविनी संगमी स्नान कृष्ट नासुनी ज्ञान देती कलेश्वर ही परंगे ग्रामास श्री गुरु भेटती नरहरी कवीस आपुला शिष्य करीती त्यास 45व्या अध्यायी 46 दिवाळी सण गुरुसी आमंत्रित 7 जण तितके रूपी धरुनी आपण गेले मठही राहिले 47 शूद्र शेती त्याचा जो धडा कापुनी टाकती शतगुणे पिकवुनी पुढती आनंद विले तयाते 48 श्री गुरुमूर्ती अमर जाग संगम महात्मे कथित स्नान करविनी दवडती कृष्ट दैव सीता रत्नाबाईचे ईश्वर पार्वती संवाद शत्रू मंत्र राज गुरुगीता प्रसिद्ध नामधारका सांगे सिद्ध ऐकून 50वे अध्यायी मलेच्छाच्या स्फोटक दबडती भक्तस्तवी त्याचे नगरा जाती पुढे श्री पर्वती भेटो म्हणती 50वे अध्यायी 51 श्री गुरुमूर्ती देखुनी शिती प्राप प्रवृत्ती उपद्रवतील नानायती म्हणून गुप्त राहावे ऐसा करुणी निर्धार शिष्यांशी सांगती गुरुवर आज आम्ही जाऊ पर्वतावर मल्लिकार्जुन यात्रेसी ऐसी ऐकुनी भक्तजन मनी होती उती उद्दग्न शोक करीती आक्रोदोन श्री गुरुचरणी लोळती इतके पाहुनी गुरुमूर्ती वरद असते तया गुरुवळती मद भजनी धरा आसक्ती मठ धामी राहुनिया ऐसे बांधुनी शिष्यांशी गुरु गेले कर्दळी वनाशी नाविक मुखे सांगुनी गोष्टीसे निजानंदी निमग्न होती ऐसे अपार श्री गुरुचरित्र अनंत कथा परम पावित्र त्यातील 51 अध्याय मात्र प्रस्तुत कथिले तुझ सांगिले सिद्ध मने नामधारका तुझ कथिले अवतरणिका श्री गुरु गेले वाटती लोका परी गुरु गुप्त असती गाणगापुरी कलयुगी अधर्म वृद्ध पाविले म्हणून श्री गुरु गुप्त झाले भक्तजनाला जैसे पाहिले तैसेच भेटती अद्यापि हे अवतरणिका सिद्ध माला श्री गुरु भेटती जपे त्याला एक जैसा भावार्थ असे आपुला तैसे कार्य संपदिते नामधारका तू शिष्या अवतारणिकाचा प्रश्न केला म्हणून इतिहास सारांशाला पुन्हा वदिलो सश्यतीत पूर्वी ऐकिले असेल कानी त्यात तात्काळ येईल ध्याने इतरा इच्छा होईल मनी श्री गुरुचरित्र श्रवणांची ऐसी अवतरणिका जाण तुझ कथली कथांची खून इसे सतत करिता स्मरण कथा अनुक्रमे स्मरतसे ऐसे वंदे सिद्ध मुनी नामधारक लागे चरणी विनवित असे कर जोडूनी तुझे वचन सर्व सिद्धी आता असे विनवणे श्री गुरुचरण सप्ताहर पारायणी किती वाचावे प्रतिदिने हे मज सांगा श्री गुरुराय सिद्ध म्हणती नामधारका तुवा प्रश्न केला नी का परोपकार होईल लोका तुझ्या प्रश्न करुणी अंतकरण असता पवित्र सदा काळ वाचावे श्री गुरुचरित्र शोक्य होय इह परत्र दुसरा प्रकार सांगेन सप्ताह वाचायची पद्धती तुझ सांगो यथास्थिती सुचिरभूत होऊन शास्त्ररीती सप्ताह करीते बहुपुण्य दीनशुद्धी बरवे पाहून अवश्य सध्या स्नान करून पुस्तक वाचाव्याचे स्थान रंग वल्लादी शोभा करावी देश कालादी संकल्प करून पुस्तक रूपी श्री गुरुचे पूजन यथोपचार करून ब्राह्मण स्वे पूजावे प्रथम दिवसापासून बसवया असावे एक स्थान अंतर्त्वा भाषणी धरावे मौन काम दी नियम राखावे दीप असावे शोभमया देव ब्रह्मांड वंडिलांना वंदून पूर्वतर मुख करून वाचनी आरंभ करावा सप्तसंख्या अध्याय प्रथम दिनी अष्टदश द्वितीय दिनी अष्टविंशती तृतीय दिनी चतुर्दश दिवशी 34 पै 37 पर्यंत पाचव्या दिनी 43 वर 6व्या दिनी सप्तमी 51 वाचून अवतरणिका वाचावी नित्य पाठ होता पूर्ण करावे उत्तरांग पूजा श्री गुरु ते नमस्कार करून उपहार काही करावा या प्रकारे करावे सप्तदिन रात्री करावे भूमिशयन सारांश शास्त्रद्वारे करून सुचिरभूत असावे एवं होता सप्तदिन ब्राह्मण सुवासिन भोजन यथाशक्ती दक्षिणा देऊन सर्व संतुष्ट करावे ऐसे सप्ताह अनुष्ठान करिता होय श्री गुरुचे दर्शन भूत प्रेत बाधादी निरासन होऊन सौख्य होत असे ऐसे सिद्धांचे वचन ऐकून नामधारक लागे चरणी म्हणे बाळाची आळी पूर्वीने कृतकृत्य केले गुरुराया श्रोता म्हणती वंदुनी पायी श्री गुरु केली बहु नवलाई बाळका अमृत पाजी आई तैसे अम्मा पाजिले प्रति अध्याय 1 ओवी ओवीला रत्नमाळी बरवी मनाच्या कंठी घालिता पदवी सर्वंतांची पाववी सिद्धाचे वचन रत्नखानी त्यातून नामधारक रत्ने आणि
एकावन्न भरुणी रांजणी भक्त याचिका तोषवले किंवा सिद्ध हा कल्पंतरू नामधारके पसारिल्या करू याची करुणी परोपकार भक्त करिता बहु केला किंवा सिद्ध मुनी बलहाक नामधारक शिष्य चातक मूक पसुरुनी बिंदू एक मागता अपार वर्षला तेने भक्ता अभक्ता पुकांचा सकळाम लाभ झाला अमृताच्या हृदय कोश खळ जणांचा पाषण समी पाजरे श्री गुरुरायाचे धरमचरण सिद्ध मुनी ते करू वंदन नामधारका करू नमन ऐसे करी नारायण श्री गुरुरूपी नारायणा विश्वंभरा दिनोद्वारणा आपण आपली दावुनी खुना गुरु शिष्य रूपे क्रीडसी श्री गुरुचरित्र सारामृत परमकथा कल्पंतरू श्री नरसिंह स्वरूप सरस्वते उपाख्यान सिद्ध नामधारक संवादे एक पंचाक्षध्याय सारे अवतरणिका नाम द्वीप चाशतमोध्याय श्री गुरु दत्तात्पन्न नमस्तु श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री गुरुचरित्र अवतरणिका संपूर्णम। तर मित्रांनो, तुम्हाला माझी ही गुरुचरित्र अवतरणिका आवडली असेल तर आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी करा। शालिनी भक्तिसागर कथा हे माझं सेकंड चॅनल आहे, तर त्या चॅनलला बी भेट द्यावी। त्या चॅनलवर बी स्तोत्र मंत्र सुरू असतात। श्री स्वामी समर्थ।